हेलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न। सो अभी हम लोग देखने वाले हैं इस वाले चैप्टर में मैग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट में आर्क की वजह से आपकी क्या मैग्नेटिक फील्ड होगी ॲट द सेंटर ऑफ द सर्कल। तर आपण या लेक्चरमध्ये काय फाइंड आउट करणार आहोत, मॅग्निट्यूड फाइंड आउट करणार आहोत ॲट द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ होम आर्क। तर त्याच्या पहिले मी काही टूल्स म्हणजे माझ्या परीने मी जे जे अवेलेबल होतं घरात ते यूज करून तुमच्यासाठी एक इझी तुम्हाला कळायला पाहिजे, बेटर अंडरस्टँडिंग यायला पाहिजे, तर म्हणून मी काही इक्विपमेंट्स आणलेले आहेत आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते। ठीक आहे, सपोज मी कन्सिडर करते की आय होप तुम्हाला दिसत असेल हे खूप जास्त बारीक आहे, सो व्यवस्थित लक्ष द्या। सो जर सपोज मी हे कन्सिडर करते की हे माझं काय कंडक्टर आहे, ठीक आहे, हा काय कंडक्टर आहे आणि याच्यातून काय पास होतंय, करंट पास होतंय। ठीक आहे, तर मी तुम्हाला राईट हँड थंब रूल सांगितला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर। राईट हँड थंब रूल काय असतो आपला, की जर सपोज माझा एखादा कंडक्टर अशा प्रकारे असेल आणि त्याचे डायरेक्शन ऑफ द करंट या सपोज मी डायरेक्शन ऑफ द करंट लेफ्ट हँड साईडला घेतलेली, लेफ्ट साईडला जाते, म्हणजे इकडे चाललाय माझी डायरेक्शन ऑफ द करंट। जर मी या कंडक्टरला अशा प्रकारे पकडलं, ठीक आहे, आणि लेफ्ट साईडला काय चाललंय माझं डायरेक्शन ऑफ करंट, तर माझ्या कर्ल फिंगर्स काय दाखवतात, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड। माझे जे ह्या कर्ल्स फिंगर्स असतात त्या काय दाखवतात की जी तुमची इंड्यूस झालेली डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची ती कोणाला दाखवली जाते, ह्या कर्ल फिंगर्सने। बघा या कर्ल फिंगर्स या टाइपमध्ये आहेत, म्हणजे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड कशी आहे। तर सपोज माझ्याकडे आता सध्या स्पायरल अवेलेबल आहे, तर म्हणजेच तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, ह्या साईड ह्या सारखी। म्हणजे जर तुम्ही सपोज एखादी दोरी घेतली तर त्या दोरीला असं गुंडाळशाल, हो की नाही। कशी डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, बघा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही समोरून सांगू शकतात, बट जर तुम्ही साईडने बघताय तर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस। ओके, आय होप यू आर गेटिंग इट। सो जर सपोज मी एक स्पायरल घेतलंय, सो म्हणजे तुम्हाला कळायला बेटर अंडरस्टँडिंग होईल। ठीक आहे, तर हा स्पायरल मी या वायरमध्ये टाकते, म्हणजेच हे तुम्हाला काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड। सो या स्पायरलचं बघा मी असं ठेवेल, वेट अ सेकंड, स्पायरलचं मी असं हे ठेवेल। आपली डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, म्हणजे अशा प्रकारे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड चालली आहे ऑब्व्हियसली। सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी राहील, याच टाइपमध्ये, ठीक आहे, लाईक दिस। सो ही माझी काय झाली, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड। अशा प्रकारे जर सपोज तुमचा कंडक्टर असेल तर ही त्याच्या अवतीभोवती काय होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल। अशा प्रकारे तुमच्या कंडक्टरच्या अवतीभोवती काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड। कळालं रिअल मध्ये कसं होतं, एका रिजन पर्यंत तुमच्या कंडक्टरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड। ड्रॉ करायचं झालं, जर तुम्हाला 2D मध्ये दाखवायचं झालं तर 2D मध्ये कसं दाखवेल मी, हे बघा, तुम्हाला इमॅजिन करता यावं म्हणून मी टूल्स, हे जस्ट स्पायरल होतं आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवता आला। ठीक आहे, जर सपोज हा माझा कंडक्टर आहे आणि ही काय माझी करंटची डायरेक्शन, तर मी त्या कंडक्टरच्या टाईपला लाईक थंबला अशा डायरेक्शन मध्ये ठेवेन की जिथे माझं करंटचे डायरेक्शन दाखवत आहे, म्हणजे माझा थंब इकडे शो करेल, हा काय राहील माझा थंब। ओके, आणि ज्या माझ्या कर्ल फिंगर्स राहतील त्या अशा प्रकारे राहील। प्लीज ड्रॉइंग वर जाऊ नका, माझी ड्रॉइंग चांगली आहे बट इथे लॅपटॉपवर काढताना थोडी बिघडते। ठीक आहे, सो ही काय तुमची डायरेक्शन ऑफ करंट आणि ही काय तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड। ओके, सो बेसिकली तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी येईल, हे जी आहे ही काय येईल तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड। ठीक आहे, जर सपोज मी करंटची डायरेक्शन चेंज केली, जर सपोज मी करंटची डायरेक्शन चेंज केली, म्हणजे पहिली ह्या डायरेक्शन मध्ये होता, तर मी आता काय केलं, कंडक्टरला उलट केलं फक्त। ठीक आहे, सो बघा माझी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, सॉरी डायरेक्शन ऑफ करंट कुठे आहे, राईट साईडला चाललंय। सो मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, अशी कर्ल फिंगर्स कसे राहतील तुमचे, ह्या डायरेक्शन मध्ये दिसतंय। सो ही जी तुमची डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची, ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ही जी व्हाईट कलरची जी तुम्हाला स्पायरल्स दिसत आहेत ना, असं समजून घ्या की ती तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे। ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये अशीच मॅग्नेटिक फील्ड तयार होते तुमची, बट मी तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड तयार जरी करून दाखवली तरी ती तुम्हाला दिसणार नाही।
त्याच्यामुळे काही काही जणांना असं वाटतं फिजिक्स हार्ड आहे, कारण फिजिक्स इज अ सब्जेक्ट अबाउट ऑल इमॅजिनेशन. सो यू हॅव टू इमॅजिन ॲज मच ॲज पॉसिबल. So suppose this is your conductor and direction of the current is in this direction, left direction of the current is in right direction. So these curl fingers, these are the curl fingers will indicate the direction of magnetic field. हे काय झालं तुमचं करंट, आणि हे कर्ल फिंगर्स काय इंडिकेट करतील, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. सो बेसिकली हवं तर तुम्ही अशाच प्रकारे ड्रॉइंग्स बनवून ठेवत जा तुमच्या नोटबुक्समध्ये. जे नोट्स मी तुम्हाला पाठवते आपल्या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर, तेही लिहत जा ॲज इट इज. आणि त्याच्या आजूबाजूला पेन्सिल अदरवाईज एका ग्रीन पेनने एक्स्ट्राचे नोट्स म्हणून, कॉन्सेप्ट म्हणून हे ठेवत जा, लिहून ठेवत जा. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही रिव्हिजन करशाल 5-6 महिन्यानंतर, तर तुम्हाला कळायला हवं की हा लॉ कुठून आला आहे, हा इथे का यूज होतोय. आणि मी हे खूप वेळेस सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो बेसिकली तुमचा थंब काय इंडिकेट करेन, ह्या डायरेक्शन मध्ये. हँड चेंज करायचा नाहीये, राईट हँड थंब रूल म्हटलेला आहे, तर राईट हँडच घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि ह्या काय राहतील तुमच्या कर्ल फिंगर्स राहतील. ठीक आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड या प्रकारे राहील. आणि हे काय तुमची डायरेक्शन ऑफ करंट. ॲरो कशासाठी यूज होतात, डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी. ठीक आहे. असं समजू नका की हे जर सगळे ॲरो जे ते लेफ्ट साईडला दाखवत आहे, तर याचा अर्थ असा नाहीये की करंटची डायरेक्शन लेफ्ट साईडला चालली आहे. ॲरोचा मिनिंग असतो की ते डायरेक्शन दाखवत आहेत. सो हे काय इंडिकेट करतं, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, कर्ल फिंगर्स. ठीक आहे. चलो, स्ट्रेट वायरचं तर तुम्हाला कळालं. बट आता मी काय केलं, माझी ही जी स्ट्रेट वायर होती तिला काय केलं, मी वाकवलं अशा प्रकारे, आणि ह्या स्ट्रेट वायरची मी एक आर्क बनवली. हे बघा. ठीक आहे. आता ह्या स्ट्रेट वायरची मी काय बनवलेली आहे, आर्क बनवलेली आहे. पहिले माझी वायर स्ट्रेट होती, बट आता मी याचं असं सर्क्युलर मोशन मध्ये टाकलं की जी एक आर्क, सर्कलचा एक सेक्शन म्हणजे एक भाग, त्याला तुम्ही काय म्हणता, आर्क. ठीक आहे. सेमी सर्कल नाही आहे जरी दिसत असलं तरी, हे काय एक आर्क आहे. ठीक आहे. सर्कलच्या एका भागाला आपण काय म्हणतो, आर्क म्हणतो. जर सपोज मी तुमची सर्कल जे आहे त्या सर्कलला कट केलं आणि त्याची एक आर्क बनवली, तर ती कशा प्रकारे दिसेल, काही प्रमाणात अशा प्रकारे तुम्हाला ती आर्क दिसेल. ठीक आहे. आणि ही काय जे स्पायरल दिसतात तुम्हाला याच्या आजूबाजूला, या कंडक्टरच्या आजूबाजूला जे प्रोड्युस्ड होत आहेत, तर ते काय तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. ही काय मॅग्नेटिक फील्ड आहे. आता मला सांगा इथे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशा प्रकारे राहील. तर बेसिकली मॅम तुम्ही म्हणशाल मॅम इट विल डिपेंड ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट. करेक्ट. आता इथे कशी राहील, इथे बघा, जर सपोज मी काय घेतलं होतं, कंडक्टर अशा प्रकारे होल्ड केला होता आणि डायरेक्शन ऑफ द करंट ह्या साईडला घेतली होती, तर म्हणजेच इथे अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. त्याच्यानंतर जर मी इथे पकडलं ह्या आर्कच्या ठिकाणी, तर ही ह्या प्रकारे कर्ल्स फिंगर दिसतील. त्याच्यानंतर ह्या सेक्शनला पकडलं तर ह्या प्रकारे कर्ल्सचे सेक्शन्स दिसतील तुम्हाला. ठीक आहे. दिसतायत का. चलो, आय होप तुम्हाला दिसत असतील. कंडक्टर पळाला माझा. सो बेसिकली तुमची जी डायरेक्शन, तुमची जी मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये, काय तयार होतीये, मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये कंडक्टरच्या अवतीभोवती. तर तिची डायरेक्शन तुम्ही कशाने फाइंड आउट करतात, नेहमी राईट हँड थंब रूलने. हे नेहमी लक्षात ठेवा की आपण कोणाची डायरेक्शन, आपण इतक्या सगळ्या डायरेक्शन फाइंड आउट करणार आहोत फिजिक्स मध्ये. खूप सारे रूल्स पण आहेत. एकदा रूल समजले ना तर फिजिक्स खूप इझी आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा. सो कुठे कोणता लॉ यूज करतोय, कुठे कोणता यूज करतोय, हे नेहमी लक्षात ठेवायसाठी तुम्हाला ते पहिले रूल्स बाय हार्ट लर्न पाहिजे. आणि लर्निंग इज नॉट अ लाईक रट्टा मार. ठीक आहे. स्टुडंट ऑफ द इयर मूवी नाहीये पटक पटक के रट्टा मार. तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला कळतील. ठीक आहे. सो जर काही डाऊट्स असतील तर झूम क्लासवर आपण भेटतोच, बट तरीही मी तुम्हाला सगळे डाऊट्स तुमचे इथेच क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. सो बेसिकली तुमचं जी हे आर्क आहे त्याच्या अवतीभोवती अशा प्रकारे तुमची मॅग्नेटिक फील्ड तयार होते. जर मी डायरेक्शन, आता हा कंडक्टर अशा टाइप मध्ये ठेवलेला होता, आणि जर सपोज मी कंडक्टरची डायरेक्शन चेंज केली, म्हणजे असं ठेवलं कंडक्टरला, तर आता काय डायरेक्शन ऑफ द करंट लाईक दिस. हो की नाही. रेनबो सारखा तयार झालेला आपला कंडक्टर, आणि त्याची डायरेक्शन ऑफ द करंट लाईक दिस.
सो आता तुमची मॅग्नेटिक फील्ड कशी येईल, अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड कशी येईल, कर्व शेप मध्ये, अशा प्रकारे तुमची काय येईल, मॅग्नेटिक फील्ड येईल. आणि ही काय राहील, थंब काय इंडिकेट करेन, डायरेक्शन ऑफ द करंट. तर मॅम आता याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये तुम्ही तर हे सांगितलं होतं की स्ट्रेट कंडक्टरमुळे एखाद्या पॉइंटवर, आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की माझा एखादा स्ट्रेट कंडक्टर आहे आणि मी एखादा पॉइंट घेते इथे, ठीक आहे. ह्या स्ट्रेट कंडक्टरमुळे इथे किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, याची डायरेक्शन नेहमी तुम्ही कशाने फाइंड आउट करशाल, राईट हँड थंब रूल, ठीक आहे. सो हिची डायरेक्शन तर तुम्ही राईट हँड थंब रूलने फाइंड आउट केली, बट हिची मॅग्निट्यूड सुद्धा तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट करून दिली होती. जर स्ट्रेट कंडक्टर असेल तर याच्यातून जर करंट जात असेल तर या करंटमुळे इथे आर डिस्टन्स वरती किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, हे आपण लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं. मग मॅम जर तुम्ही हे स्ट्रेट कंडक्टरला वाकवलं आणि कर्व शेप केला तर मग काय होईल, मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, फॉर्म्युला चेंज होईल का, काय चेंजेस होतील त्याच्या डेरिवेशन मध्ये, हे आपण या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. कळालं बेसिकली काय बघायचंय तुम्हाला. चलो, सो तुमच्या बुक मध्ये अशी एक डायग्राम बनलेली आहे. तर या डायग्रामचा अर्थ असा आहे की जर सपोज मी जी वायर आहे, माझा जो कंडक्टर होता त्याला मी काय केलं, इथे कर्व शेप मध्ये ठेवलं, ठीक आहे. आणि माझं करंट त्याच्यातून फ्लो होत आहे या डायरेक्शन मध्ये, आय इज द डायरेक्शन ऑफ द करंट, ठीक आहे. हे काय फ्लो होत आहे, करंट फ्लो होत आहे. मी दुसऱ्या याच्याने इंडिकेट करते म्हणजे तुम्हाला कळेल. सो बेसिकली आय इज द डायरेक्शन ऑफ करंट, ठीक आहे. येलो डायरेक्शन मध्ये जे दाखवलेलं आहे तुम्हाला ते काय, तुमचं डायरेक्शन ऑफ करंट. सो डायरेक्शन ऑफ द करंट कशी आहे, लाईक दिस. आणि तुम्ही जर याला कर्ल केलं हातात पकडून, जर याला कर्ल केलं तर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस होईल. म्हणजेच तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी राहील, लाईक दिस. कळालं, ठीक आहे. सो इथे सुद्धा तुम्हाला राईट हँड थंब रूल यूज करायचा आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायसाठी, ठीक आहे. सो ही काय झाली तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण ही जी डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची जी प्रोड्युस्ड होते, म्हणजे इथे मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड राहील, काही डिस्टन्स वरती कमी मॅग्नेटिक फील्ड राहील. तर ही डायरेक्शन तर तुम्हाला कळालेली आहे या टाइप मध्ये, पण ही ची मॅग्नेट्यूड किती आहे, झूम लेक्चर मध्ये मी तुम्हाला डिफरन्स सांगितलं होतं डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड मधला. सो हिची मॅग्नेट्यूड किती आहे, तर मॅग्नेट्यूड किती आहे हे आपण ह्या लेक्चर मध्ये फाइंड आउट करणार आहोत, ठीक आहे. सो बेसिकली मी एक आर्क घेतलेली आहे, त्याची लेंथ आहे ए टू बी. ए बी लेंथ आहे, याचा अर्थ म्हणजे काय की 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन्स विचारल्या जातील तेव्हा तुम्हाला तसं दिलेलं राहील. आणि डीएल इज काय, डायरेक्शन ऑफ लेंथ. तर बेसिकली दिस इज द टँजंट अप्लाइड टू द आर्क. टँजंटचा अर्थ काय असतो तुमचा नेहमी, जर तुमचं सर्कल, तुम्ही सर्कल केलेलं असलं तर त्या सर्कलवरती, तुमच्या सर्कलवरती एका पॉइंटला लाईक दिस टाइप ऑफ द लाईन यू विल कॉल इट ॲज टँजंट. तर बेसिकली ही जी डीएल आहे तर हीची लेंथची डायरेक्शन आहे, ठीक आहे. डीएल इज द डायरेक्शन ऑफ द लेंथ. सो ही काय बेसिकली इथे टँजंट आहे. अँड स्मॉल आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल असं का म्हटलेलं आहे, कारण मी हा जो पॉइंट घेतलेला आहे हा मी एका सेंटर वरती घेतलेला आहे, ठीक आहे. कारण ही जी माझी आर्क आहे, जर मी ह्या आर्कला कंप्लीट केला, म्हणजे आर्कला मी इथे अशा प्रकारे कंप्लीट केलं तर माझं काय बनतं, सर्कल बनतं की नाही, काय म्हणते इथे सर्कल तयार होतं. जर मी असं सर्कल घेतलं, ठीक आहे, तर सर्कल घेतलं तर सेंटर तर येईल. तर बेसिकली मी इथे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करते. आणि जर हा सर्कल असेल तर ह्या आर्कचं डिस्टन्स ह्या सेंटर पासून म्हणजेच काय तुमची रेडियस, म्हणजेच काय तुमची रेडियस, ठीक आहे. सो बेसिकली डीएल अँड आर. आणि यांच्यामध्ये अँगल किती तयार होतो व्यवस्थित बघा, यांच्यामध्ये अँगल किती तयार होतोय तुमचा, इथे अँगल किती तयार होतो टँजंट अँड रेडियस मध्ये 90 डिग्री. इथे अँगल किती तयार झाला 90 डिग्रीचा. जर मी इथे टँजंट टाकली अशा प्रकारे, सो इथे बेसिकली तुमचा अँगल किती तयार होतो 90 डिग्री, ठीक आहे.
दिस इज द डायरेक्शन ऑफ लेंथ. आफ्टर दिस आता मला सांगा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बायोट सावर्ट लॉ. ठीक आहे, आपण सेम ॲज इट इज कॉपी करणार आहोत बायोट सावर्ट लॉला. तर बायोट सावर्ट लॉने मला मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूडसाठी बायोट सावर्ट लॉ कशासाठी यूज करतो आपण वेगवेगळ्या कंडक्टर्स मधून जे करंट फ्लो होतं त्या करंटमुळे जी तुमची मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या मॅग्नेटिक फील्डची क्वांटिटी मेजर करण्यासाठी. क्वांटिटी मेजर करणे म्हणजेच काय, बेसिकली मॅग्निट्यूड फाइंड आउट करणे. ठीक आहे, सो बायोट सावर्ट लॉ यूज कशासाठी करतो आपण, टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, सो बायोट सावर्ट लॉ तुम्हाला मी मागच्या याच्यात इक्वेशनही लिहून दिलं होतं. सो डी बी डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय डी एल क्रॉस प्रोडक्ट इन बिटवीन डी एल डायरेक्शन ऑफ द लेंथ अँड डिस्टन्स ऑफ द, म्हणजे कुठून तर कुठपर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला जिथे तुमची मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे तिथून तुमच्या आर्क पासूनचं डिस्टन्स. तर हेच डिस्टन्स म्हणजे काय राहतं तुमचं रेडियस. हेच डिस्टन्स काय, इथे डिस्टन्स काय राहील, इक्वल राहील, कारण तुमची रेडियस ऑफ द सर्कल काय राहते, इक्वल राहते. सो हे डिस्टन्स काय राहील, स्मॉल आर. सो दॅट इज नथिंग बट इथे काय आहे, डिस्टन्सच आहे कंडक्टर पासून जिथे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची. हा पॉइंट कोणता आहे, पॉइंट हा कोणता आहे जिथे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड फाइंड करताय. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करताय तो हा पॉइंट आहे, आपण ओ कन्सिडर करून चालू. आणि हे काय कंडक्टर आहे ज्याच्यातून तुमचं करंट पास होत आहे. ठीक आहे, ज्याच्यातून तुमचं करंट पास होत आहे. आणि ह्या दोघांमधला जो डिस्टन्स असतो तर त्याला आपण कशाने इंडिकेट केलेले, स्मॉल आर ने. तर बेसिकली इथे आर काय आहे, रेडियस आहे. जर सपोज तुम्हाला रेडियस दिलेलं असलं तर तुम्ही असं म्हणायचं नाही मॅम रेडियस तर सर्कलची दिलेली आहे आणि मग आता कसं काय फाइंड आउट करायचं. तो ऑब्व्हियसली डिस्टन्सच तुम्हाला इथे रेडियस दिलेलं आहे. आपण पहिल्या याच्यात डिस्टन्स म्हटलं होतं आणि याच्यात आपण म्हणतोय स्मॉल आर इज द रेडियस. चेंज झालेली नाहीये त्याचं नोटेशन सेमच आहे, दोघही गोष्टी सेमच आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय आर क्यूब. ठीक आहे, सो बेसिकली दोघांचा वेक्टर प्रोडक्ट. तर याचाच अर्थ मी काय सांगितलं होतं, वेक्टर प्रोडक्ट इज नथिंग बट अ मल्टिप्लिकेशन बिटवीन द बोथ मॅग्निट्यूड and multiply with the sin theta. So theta is the angle between कोणाच्या मध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे, dl and small r. So theta is the angle between dl and direction of the length and small r means direction of the distance म्हणा किंवा direction of the radius म्हणा. तर बेसिकली थिटा काय सांगितलेला आहे मी इथे, डीएल आणि स्मॉल आर या दोघांमध्ये अँगल कसा तयार होतोय, 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय. तर तुम्हाला इथे काय येईल, साइन थिटा काय येईल, थिटा काय येईल तुमचा या डेरिवेशन मध्ये, थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, सो थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो तुमचं इथे चेंज काय होईल, म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय अँड साइन 90. तुम्हाला दिसत नसेल तर मी पुन्हा 1 मिनिट लिहिते, वेट अ सेकंड. लाईक तिकडे इमेजमुळे तुम्हाला दिसणार नसेल ना. डी बी डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट, आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करतोय तो आपण याला डायरेक्शनचं सिम्बॉल काढून टाकू. ठीक आहे, म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय इंटू आय डी एल magnitude of direction of the length, magnitude of the radius, sin theta divided by r cube. तर theta basically काय आला तुमचा 90 डिग्री. So sin 90 is equals to 1. So that means magnitude of the magnetic field
इज इक्वल्स टू म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय डी एल. आणि इथे काय होईल, वरती किती तुमचा आर रेस टू द पॉवर 1 आणि खाली किती आर रेस टू द पॉवर 3. सो एक आर कॅन्सल होऊन जाईल, तर इथे काय येईल आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि साइन थिटा, सो साइन थिटा म्हणजेच काय, साइन 90 डिग्री. साइन 90 किती आहे 1, सो इथे 1. ओके. सो तुम्हाला बेसिकली इक्वेशन काय मिळालं तुमचं मॅग्निट्यूड ऑफ द डीबी साठी तुम्हाला इक्वेशन काय मिळालं, म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय डी एल डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. बट हे कशामुळे मिळालं तुम्हाला, लाईक इथे हे काय झालं, एका पॉइंट साठी काढलं. म्हणजे मी असं समजून घेते की एका सेक्शन साठी काढलं, तुम्ही फक्त एवढ्या भागासाठी काढलं. तुम्हाला पूर्ण आर्क मुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती फाइंड आउट करायची आहे. बेसिकली तुम्ही इथे काय केलेलं आहे माहिती का, I know most of you didn't get it. What did I say just now? I will repeat whatever I said the sentence. ठीक आहे. हे कळालं असेल तर मी इरेज करते, तुम्ही नोट डाऊन करून घेशाल व्हिडिओ पाठीमागे नेऊन. ठीक आहे. सो बेसिकली तुमचा हा कंडक्टर आहे, त्याच्यातून तुमचं करंटची डायरेक्शन अशा प्रकारे आहे. ठीक आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ द करंट अँड मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशा प्रकारे. तर आपण आता काय फाइंड आउट केलं, डीबी मॅग्नेटिक फील्ड, मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली या सेंटरला. ठीक आहे. आणि हा सेंटर किती दिलेला आहे आर, स्मॉल आर. ठीक आहे. सो मी इथे टँजंट घेतला होता आणि दॅट इज नथिंग बट अ डीएल आणि यांच्यातला अँगल 90 डिग्री. हे आतापर्यंत केलं मी. तर बेसिकली मी फक्त या सेक्शन साठी फाइंड आउट केलं. कळतंय का तुम्हाला, मी फक्त आणि फक्त एवढ्या सेक्शन साठी फाइंड आउट केलं. ठीक आहे. बट मला पूर्ण आर्क मुळे मी काय केलं, फक्त एवढ्या सेक्शन मुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होते, एवढ्या सेक्शन मुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होते हे मी फाइंड आउट केलं आतापर्यंत. बट मला काय करायचंय, पूर्ण आर्क मुळे होणारी मॅग्नेटिक फील्ड काउंट करायची आहे. पूर्ण आर्क मुळे होणारी मॅग्नेटिक फील्ड इथे कॅल्क्युलेट करायची आहे. तर ती कशी कॅल्क्युलेट करणार आहे, सो बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल, लेंथच्या वरती तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे. आर्कचं काय करावं लागेल, तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो इथे ह्या आर्कचं जिची लेंथ ए टू बी आहे, इथून ते या पॉइंट पर्यंत काय करावं लागेल, तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. कारण मी फक्त आतापर्यंत काय केलं, एका सेक्शन साठी फाइंड आउट केलं मॅग्नेटिक फील्ड. एका सेक्शन मुळे इथे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होते हे मी काउंट केलं. बट मला काय करायचंय, या पूर्ण उरलेला जो भाग आहे त्याच्यामुळे सुद्धा काउंट करायची आहे. पण असं थोडी नाही की मी प्रत्येक सेक्शन साठी काउंट करेन आणि नंतर त्याला ऍड करेन. त्याच्यापेक्षा बेटर आहे ना की प्रत्येक सेक्शन साठी फाइंड आउट करून आणि नंतर समेशन घेण्यापेक्षा मी इंटिग्रेशन घेईल ओव्हर द लेंथ. ठीक आहे. सो इथे काय येईल, तुमचं टोटल जी तुमची मॅग्नेटिक फील्ड राहील तीच म्हणजे इंटिग्रेशन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड इन दिस सेक्शन. ठीक आहे. सो इंटिग्रेशन मध्ये तुमचे कॉन्स्टंट काय निघतात, बाहेर निघतात. ठीक आहे. हे सगळे कॉन्स्टंट्स तुमचे बाहेर आलेत. आणि इंटिग्रेशन कोणाच्या वरती निघेल, तुमचं लेंथ वरती तुमचं काय येईल, इंटिग्रेशन येईल. कळतंय ना. आय होप तुम्हाला कळत असेल. काही डाऊट्स असले तर आपण झूम क्लासेस मध्ये क्लिअर करूया. ठीक आहे. फिजिक्स इज व्हेरी इझी इफ यू नो द कॉन्सेप्ट, अँड इफ यू डोंट नो द कॉन्सेप्ट इट्स स्टील इझी, बट यू शुड नो द मॅथ. ओके. जर तुम्हाला मॅथ नाही माहिती तर मग तुम्हाला फिजिक्सही कळणार नाही. सो बेसिकली तुम्हाला इथे इंटिग्रेशन घ्यायचं. सो आर्कचं इंटिग्रेशन कसं घेतो आपण, 0 टू थिटा. ठीक आहे. थिटा इज नथिंग बट, जर सपोज माझी ही ए टू बी लेंथ आहे तर ह्या लेंथ मुळे इथे जो अँगल तयार होतोय तोय तुमचा थिटा. ठीक आहे. जर मी कन्सिडर करते म्हणजे हा एक सर्कल आहे. ठीक आहे. आणि ह्या सर्कलचे मी 4 भाग केले, जसं एका चपातीचे तुम्ही 4 भाग करतात. तर मी हा जो एक भाग आहे तो काढते बाहेर, तर तो तुमचा हा थिटा आहे. ठीक आहे. हा एक भाग आहे. ठीक आहे. पूर्ण सर्कलचा एक भाग काढलेला आहे मी तिथे बेसिकली. सो तिथे थिटा जो अँगल आहे तो तुमचा, तो आर्क मुळे जो तयार होतोय तो अँगल आहे. ठीक आहे. ह्या आर्कच्या रिलेटेड मध्ये जो सेंटरशी अँगल तयार होतोय दॅट इज नथिंग बट अ थिटा. ठीक आहे.
असं समजू नका की थिटा इज द हात. बरं ठीक आहे, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाशाल. आपण थिटाच्या ऐवजी फाय घेऊ, अँगलचं नाव चेंज करू. कारण आपण पहिले थिटा काय घेतला होता, डीएल, आणि आर मध्ये जो अँगल तयार होतोय 90 डिग्रीचा, हा आपण काय घेतला होता, थिटा घेतला होता. ठीक आहे, सो तुम्ही सगळे कन्फ्यूज होशाल. आपण एक काम करू, अँगलचं नाव चेंज करू. तर याला अँगलचं नाव घेऊ फाय. ठीक आहे, सो फाय इज द अँगल बिटवीन ए अँड बी. तुम्ही पण तुमच्या बुकमध्ये हवं तर नाव चेंज करून घ्या, थिटा घेऊ नका. कारण आतापर्यंत आपण थिटा काय घेत आलेलो आहे, डीएल आणि आर मधला अँगल. ठीक आहे, सो इथे आपण काय करू, फाय घेऊया. सो 0 to 5 इंटिग्रेशन ऑफ द आर्क विल बी ऑलवेज लाईक दिस. तुम्ही लेंथचं इंटिग्रेशन नाही घेते. जर सपोज मला सांगा, याचा आन्सर मला तुम्ही, आपण ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हा क्लास मी तुम्हाला लाईव्ह देईल त्या दिवशी तुम्ही मला ग्रुपवर आन्सर करा. जर मी लेंथचं घेते आर्कच्या ऐवजी, जर लेंथचं घेते इंटिग्रेशन, तर काय येईल, इंटिग्रेशन ऑफ ए टू बी लेंथ. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर करायचंय तुम्हाला. ठीक आहे, जर मी लेंथचं घेतलं तर काय येईल, हे तर आर्कचं आलं. सो आर्क मीन्स व्हॉट, जी आर्क अँगल तयार करते तो आहे तुमचा 5 डिग्री. सो इज इक्वल्स टू म्यू नॉट, सेम ॲज इट इज, रेस्ट ऑफ द टर्म्स सेम ठेवायचे आहे. आता इथे एक कॉन्सेप्ट आहे तुमचा ऍक्च्युली, तुम्हाला कधीही जेव्हा इंटिग्रेशन तुम्ही फाइंड आउट करतात तर याचा एक रूल आहे, सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू आर्क डिवायडेड बाय रेडियस. आता इथे सेंट्रल अँगल किती आहे तुमचा, सेंट्रल अँगल किती आहे, फाय. आर्क किती आहे, इंटिग्रेशन ऑफ लेंथ. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ लेंथ. ऍक्च्युली ए टू बी काय तुमची आर्क आहे. ठीक आहे, मी पूर्ण डिटेल मध्येच लिहिते. सो इंटिग्रेशन काय, ए टू बी च आर्कचं इंटिग्रेशन घेतलंय तुम्ही ऍक्च्युली, डिवायडेड बाय रेडियस, दॅट इज स्मॉल आर. रेडियस किती तुमची, स्मॉल आर. सो फाय इज इक्वल्स टू ए बी आर्कचे जे ते काही इंटिग्रेशन इज 0 to 5 डीएल डिवायडेड बाय स्मॉल आर. ठीक आहे, सो मला सांगा 0 to 5 इंटिग्रेशन ऑफ डीएल हे काय येईल तुमचं, 5 मल्टिप्लाइड बाय आर. हो की नाही, अशा प्रकारे येईल ना, 5 मल्टिप्लाइड बाय आर. सो बेसिकली तुम्ही इथे ती व्हॅल्यू रिप्लेस करा. ठीक आहे, लाईक दिस, म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय आर स्क्वेअर 5 मल्टिप्लाइड बाय आर. सो हा फाय कोण आहे, अँगल बिटवीन, बिकॉज ऑफ द आर्क, अँगल बिकॉज ऑफ द आर्क विथ रिस्पेक्ट टू सेंटर. म्यू नॉट divided by 4 pi. So r will get cancelled. I phi divided by r. Okay. So this will be the formula of magnetic field producing because of the magnetic field because of arc. Okay. ही मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे तयार होते, बिकॉज ऑफ आर्क. जर सपोज ही तर तुमचं झालं, तर फॉर्म्युला काय आला, बिकॉज ऑफ आर्क मुळे तयार होणारा B इज इक्वल्स टू टोटल मॅग्नेटिक फील्ड. ही काय तुमची टोटल आहे, लक्षात ठेवा, पूर्ण आर्क मुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड आहे टोटल. आणि ही तुम्ही कशासाठी फाइंड आउट केली होती, डीबी एका सेक्शन साठी असं समजून चला. ठीक आहे, एका पर्टिक्युलर सेक्शन साठी डीबी. आणि ही मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय I डिवायडेड बाय R. ठीक आहे, अँड अँगल फाय. तुमच्या बुक मध्ये थिटा दिलेला आहे, आपण फाय घेतलेला आहे, तुम्ही फायच घ्या. ठीक आहे, याचं प्रोनाउन्सिएशन ॲज अ फाय होतं. बट मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं की जर सपोज मी आर्क घेतली, आतापर्यंत आपण काय घेतलं की आर्क घेतलं. ठीक आहे, एक मिनिट, मी स्पायरल ठीक करून घेते. आतापर्यंत मी काय घेतलं, आर्क घेत होती पूर्ण याची. पण जर सपोज मी आता आर्क न घेता, लाईक दिस, आर्क न घेता सर्कल घेतलं, म्हणजे काय घेतलं मी, सर्कल घेतलं, या कंडक्टरमुळे तयार होणारं सर्कल घेतलं सपोज. ठीक आहे, लाईक दिस.
सो हे काय झालं माझं सर्कल, दिसतंय का तुम्हाला? आणि याच्या अवतीभोवती काय तयार झालेली आहे? मॅग्नेटिक फील्ड. त्या आर्कला मी काय केलं, वाकवलं आणि तिचं पूर्ण सर्कल घेतलं, म्हणजे लाईक दिस. ही जी आर्क आहे, मी तुम्हाला इथे पण करून दाखवलं होतं. या इथे मी तुम्हाला यापूर्वी 2 मिनिटापूर्वी डायग्राम दाखवली होती पूर्ण सर्कल करून. तसं जर मी इथे पूर्ण सर्कल घेतलं तर याच्याही अवतीभोवती काय तयार होईल? माझी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, हो की नाही? याच्याही अवतीभोवती काय तयार होईल? मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, लाईक दिस. अशा प्रकारे, जसं मी तुम्हाला स्पायरल मध्ये दाखवलं होतं. आपण समजून घेऊया की याच्यात कंडक्टर आहे, ठीक आहे? सो ही काय झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड. ही काय झाली? अवतीभोवती तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, ठीक आहे? सो ही तुमची काय होईल? सर्कलच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि याच्या पूर्वी मी काय घेतलं होतं, इथे बस मी या सर्कलला काय केलेलं आहे? आडवं ठेवलेलं आहे. इथे उभं केलेलं होतं, इकडे आडवं ठेवलेलं आहे. दोन्ही डायग्राम एकच आहे, ठीक आहे? आणि ही डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड तुम्ही कशी फाइंड आउट करणार आहे? करंटची डायरेक्शन माहित पाहिजे तुम्हाला. ऑब्व्हियसली जर मी इथे असं ठेवलेलं आहे, ही फिंगर्स अशा कर्ल केलेल्या आहे, म्हणजेच मी काय घेतलेलं आहे? याची डायरेक्शन खाली घेते. बघा इथे तुम्ही तिथे डायरेक्ट कर्ल करून बघा, डायरेक्शन ऑफ द करंटला घेऊन बघा आणि मॅग्नेटिक फील्डला त्याच्या कर्ल फिंगर्स येतील ती तुमची मॅग्नेटिक फील्ड. सो मी इथे काय घेतला? आर्कच्या ऐवजी पूर्ण सर्कल घेतला. तर जेव्हा मी पूर्ण सर्कल घेते तर माझ्या अँगलची व्हॅल्यू काय येईल? इथे फायची व्हॅल्यू काय येईल? 360. कारण पूर्ण एका सर्कलची व्हॅल्यू काय असते आपली? पूर्ण सर्कलमुळे जो अँगल तयार होतो तो कोणता असतो आपला? 360. सो हा टोटल अँगल किती येतो तुमचा? ऍट द सेंटर 360. 360 मीन्स काय? 2 पाय. सर जर मला टोटल मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे, ही कशामुळे? आर्कमुळे. आणि ही कशामुळे येईल मग आता? बिकॉज ऑफ सर्कल. मी पूर्ण सर्कल घेते, ठीक आहे? सो म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय I divided by R 2 pi. So pi pi will get cancel and this 2 into 2. So तुम्हाला काय मिळेल? म्यू नॉट I divided by 2 R. हे कशामुळे आलं? बिकॉज ऑफ द सर्कल, ठीक आहे? आणि ही कशामुळे मॅग्नेटिक फील्ड? बिकॉज ऑफ आर्क. जर तुम्ही हवं तर वरचाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त आणि फक्त फायची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. म्हणजे फायची व्हॅल्यू जर तुम्हाला म्हटलेलं असेल सर्कल आहे तर डायरेक्ट 2 पाय घ्यायचं आणि तिथला तिथे इक्वेशन डिराईव्ह करायचं. उगाच सगळे जास्त फॉर्म्युले लक्षात ठेवून कन्फ्युजन नको डोक्याला. आणि जर अँगल 30, 60, 90, 45 असे दिलेले असेल तर ते सिम्पली इथे पुट करायचे. ओके? सो आय होप यू गॉट द लेक्चर. लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय.